होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, फळ अवघेची तेने. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. काय करावी साधने, फळ अवघेची तेने. तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. काय करावी साधने, फळ अवघेची तेने. योग पीठे तटे भीमरथ्य, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. श्री गुरुचं स्मरण वंदन करून आजची ही कीर्तन सेवा, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. या अभंगाला अनुसरून आपण तासभर भगवत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होणाऱ्या समस्त भाविकांना व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम. कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त पंढरीची वारी, आळंदी ते पंढरपूर, वारकरी संप्रदायानं दिलेला जो काही वारसा आहे, शिष्टाचार आहे, त्याच संस्कृतीचं पालन म्हणून आपल्या गावातून बरेचसे वारकरी, महिला पुरुष आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी केलेली आहे. भारतीय परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. परंपरा प्रवाही परंपरा आहे आणि वारी शब्दाचा अर्थ आहे की चालणे, चालत राहणे, थांबायचं नाही. वेदाचा एक मंत्र आहे, चरैवेति चरैवेति. तुम्ही चालत राहा, थांबू नका कुठे. कशात ना कशात माणूस थांबलेला आहे, गुंतलेला आहे, अडकलेला आहे. त्याच्यातून निघा, चालत राहा. यात्रा अशी आहे. स्पष्ट आणि सरळ जर सांगायचं असेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की यात्रा हे बोलण्यानं होते की चालण्यानं होते. यात्रा स्पष्ट. परंतु परमार्थ क्षेत्रामध्ये बोलणारे अधिक आणि चालणारे कमी झाले. यात्रा त्याची आहे की जो चालू शकतो, जो चालतो. बोले तैसा चाले. विष्णू महाराज. तर यात्रा शब्दाचा अर्थ काय?
ऐका इकडे लक्षात ठेवा. यात्रा चालणे की बोलणे? यात्रा कोणती आहे? गाव गाठायचं आहे तर चालून की बोलून? गाव गाठायचं आहे ना. चालणे शब्दाचा अर्थ वागणे. चालणे म्हणजे वागणे. यात्रा कोणाची आहे? जास्त वेळ याच्यावर घ्यायची आवश्यकता नाही. आता लक्षात आलं आपल्या. यात्रा म्हणून अधिक प्रमाणामध्ये बोलणं झालं आणि चालणं खूप कमी झालं, अथवा बोलणाऱ्याची संख्या अधिक आहे आणि चालणाऱ्याची शून्य आहे, असंही म्हणायला हरकत नाही. यात्रा संपन्न कोणाची होते? तर चालणाऱ्याची यात्रा संपन्न होते. असं यात्रेचं स्वरूप आहे. त्याच अर्थानं वेदानं सांगितलंय चरे वेती, चरे वेती, चालत राहा. भगवद्गीता सांगते यद्यदा चरति श्रेष्ठ तद् एवेतरो जनः. आचरे शब्द आहे. यद्यद् वदति श्रेष्ठ असं नाही. संप्रदाय चरैवेती सिद्धांताचा आहे. चालणाऱ्या माणसाचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय चालणार आहे. चालणे म्हणून सांप्रदायिक लोकांनी लक्षात घ्यायचं आहे की आपली यात्रा चालून होती. काय चालणं तर कोणीकडे चालायचं? अनेक दिशा आहेत, त्याच्यामध्ये फक्त दोनच दिशा आपण पाहू. एक योग्य दिशा आणि एक अयोग्य दिशा. देवाकडे जाणारी योग्य दिशा आहे, देवाकडे सन्मुख होणारी करणारी, आणि देवापासून विन्मुख करणारी दुसरी दिशा आहे. मग चालायचं तर कसं चालायचं? डोळे झाकून का? आंधळे या गरुडाचे पंख आहाती, परी ते कोण्या उपयोगा जाती. काय उपयोग त्याचा? काही लोकांचं चालणंही भराभर चालणारे आहेत, परंतु दिशाच ठरली नाही. कोणीकडे जाणार? जर दिशा जर ठरली नसेल, अनुचित असेल, अयोग्य असेल, तर आपल्या ध्येयापासून दूर जाणार की जवळ? दिशा जर चुकली असेल पुन्हा पुन्हा दूरच जाणार जीव. आणि दूर घेऊन जाणारी दिशा कोणती? महाराज सांगतात भवाची पुरी वाहवसी. भवसागर हे दूर घेऊन जाणारी दिशा आहे. म्हणून योग्य दिशा कोणती आहे हे समजण्यासाठी आधी संताकडे जावं लागते. कोणाकडे? चालायचं चांगली गोष्ट आहे, पण कुठं चालायचं, कोणीकडे चालायचं हे माहिती करून घेण्यासाठी कोणाकडे जायचं? म्हणून वारी कुठून कुठपर्यंत आहे, कोणाकडून कोणाकडे आहे? संताकडून देवाकडे. कशासाठी? चुकून जाऊ नये म्हणून. एक अर्थ असा आहे की पंढरीचे वारकरी
वारी चुकोने दी हरी, एक असं एक अभंग आहे ना, वारी चुकोने दी हरी. म्हणजे याचा अर्थ असा नाही की वारीला जायचं चुकू नये, असं नाही. वारी करताना दिशा चुकू नये आमची, असं त्याचा अर्थ आहे. तुमच्या बुद्धीनं तुम्ही अर्थ लावून घ्या, पण मला जे लावायचं आहे ते लावू दे. वारी चुकोने दी हरी. वारीत जाऊन बी जर चुकलं तर वारी चुकली. योग्य दिशा आहे. पण गरुडाचे पंख, आंधळ्या गरुडाचे पंख काय उपयोगाला येणार? तुका म्हणे काय आंधळ्या या हाती, तुका म्हणे काय आंधळ्या हाती, तुका म्हणे काय आंधळ्या हाती, तुका म्हणे काय आंधळ्या हाती. दिली ती मोती वाया जाय, दिली ती मोती वाया जाय. तुका म्हणे काय आंधळ्या या हाती, तुका म्हणे काय आंधळ्या या हाती. दिली ती मोती वाया जाय, दिली ती मोती वाया जाय. तुका म्हणे काय आंधळ्या या हाती, तुका म्हणे काय आंधळ्या या हाती. काय उपयोग आहे आंधळ्याच्या हाती दिवा दिला तरी काय उपयोग? योग्य दिशा आपणाला माहिती नसल्यामुळे आम्ही संताकडून जायचंय. संताकडून जायचं म्हणजे आळंदीकडून पंढरपूर जायचं आहे. आळंदीकडून जायचं आहे याचा अर्थ ऐकलं तर लक्षात येईल तुमच्या. आळंदी, आयदी लोकाला आळंदी काय करणार? आळंदी, आळंदी ज्ञानेश्वर महाराज आहेत. कुठं आहेत? आळंदीत आहेत. समाधीस्थ आहेत. समाधी संजीवन आहे. परंतु आळंदीची जी समाधी आहे ती एकदेशी आहे. कशी आहे? एकदेशी. म्हणजे तुम्हाला समाधीचं दर्शन घ्यायचं असेल तर इथं घेता येणार नाही. कुठं जावं लागेल? एकदेशी आहे. आळंदीची समाधी एकदेशी आहे. परंतु माऊलींची समाधी जर व्यापक पाहायची असेल, जिथं तिथं जर दर्शन घ्यायचं असेल तर कुठं घेऊ? तर खूप छान लक्षात ठेवा, असू द्या. माऊलीचं दर्शन जर घ्यायचं असेल, आळंदीला नाही जाणं झालं, इथंच दर्शन घ्यायचं असेल तर समाधी, महाराजांची चेतना, जिवंतपणा, संजीवनपणा कशात आहे? तर समाधी संजीवन हरिपाठ. हे व्यापक समाधी आहे. आळंदीची समाधी एकदेशी आहे. आणि हरिपाठामध्ये जी चेतना आहे माऊलीची, ते कशी आहे? व्यापक आहे. एक एक अक्षर माऊलीची चेतना भरून असलेलं अक्षर आहे. तुम्ही थोडं सचेत होऊन पाहिलं तर तुम्हाला त्याच्यातली चेतना तुमच्या लक्षात येईल. जागृत होऊन पाहिलं तर संजीवन हरिपाठ. हे व्यापक समाधी आपणाला अनुकूल परमार्थासाठी कोणती आहे? एकदेशी की व्यापक? व्यापक समाधी.
म्हणून वारकरी संप्रदायानं हरिपाठाचा नेम दिलेला आहे. रोज माऊलीचं दर्शन, रोज. आणि या संप्रदायामध्ये असा एक शिष्टाचार आहे, असा एक नियम आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणायचं. आपल्या भोवती आपण फिरायचं. ह्या चरणाच्या उच्चार करतात, जेव्हा हे चरण म्हणतात तेव्हा आपल्या भोवती आपण फिरून खाली वाकून पृथ्वीचं दर्शन घेतात, है ना. संजीवन समाधी आहे, व्यापक समाधी आहे. पण या हरिपाठाचं दर्शन कोणी घेतच नाही. आळंदीमध्ये गर्दी खूप केली आम्ही. हरिपाठात प्रवेश करा, हरिपाठामध्ये प्रवास करा, हरिपाठाकडे यात्रा करा. ही आळंदीची यात्रा आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वरी हरिपाठामध्ये प्रवेश होत नाही तोपर्यंत आम्ही माऊलीपर्यंत पोहोचू शकत हरिपाठी गेले. कुठं जायचं आपल्याला? हरिपाठात जायचं, म्हणजे आळंदीत जायचं. बसल्या जागी बी आळंदीमध्ये जाता येईल आपल्याला. हरिपाठात गेलं, आळंदीमध्ये गेलं. कारण माऊली कुठं आहे आता? हरिपाठामध्ये. समाधी आळंदीत आहे, चेतना हरिपाठामध्ये. जागृत चेतना माऊलीची म्हणजे हरिपाठ. एक एक अक्षर वेदाचा मंत्र आहे हरिपाठाचा. आणि किती अभंग आहेत? सगळे 28 ना? अभंग 28 अभंग आहेत. 4 वेद, 6 शास्त्र. किती झाले? 6 4 तुम्ही गणित सांगत जा. 10. 4 वेद, 6 शास्त्र, 10, 18 पुराण. किती झाले? हा. हरिपाठ म्हणजे त्याच्यात 4 वेद आले, 6 शास्त्र आले, 18 पुराण आले. आणि म्हणून सांगितलंय, चोहवेदी जाण 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती. हरिपाठ. आपणाला काय वाटते? हरिपाठ म्हणजे छोटे छोटे अभंग आहेत 28, एक अर्धा तासाचं काम आहे, बस काम खतम. नारायण हरी नारायण, 4च अक्षर आहे. नारायण नारायण वेद पारायण. 4 अक्षर म्हणजे 4 वेदाचं सार आहे. नारायण. नुसतं नारायण एवढा उच्चार केला तरी 4 वेदाचं पारायण होते. हरिपाठ आहे. अशी नामाची महिमा आहे. नाम, हरिपाठ म्हणजे नाम. हरी नामाचा पाठ करणे म्हणजे
हरिपाठ करणे. अभंग वाचित बसायचं नाही, हरीचं स्मरण करीत बसायचं. हे हरिपाठ आहे. आणि हे समजण्यासाठी अभंग वाचवायचे, ते बंद करायचं नाही. खूप सूक्ष्म आहे हरिपाठ. तर ते तिकडं गेलं, हरिपाठामध्ये गेलं तर माऊलीकडे गेलं की नाही. आणि मग माऊलीकडून मग देवाकडे जायचं आहे. पंढरपूरची यात्रा आहे, संताकडून देवाकडे जावं लागतंय. परंतु देवाला सन्मुख होण्यासाठी वारी आहे. संसारानं आम्हाला देवापासून विन्मुख केलेलं आहे. अगापै पंडुकुमरा एता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभास. बहुया उदराचे कष्ट, बहुया उदरा, बहु या उदराचे कष्ट, आम्हासी केले कर्म भ्रष्ट. भ्रष्टाचार कोण करायला लावलं आम्हाला? पोट. बहुया उदराचे कष्ट, आम्हासी केले कर्म भ्रष्ट. भ्रष्टाचार करायला लावला त्याला, भ्रष्ट केला. तुमची चुकविली वाट, देवाकडे जायची वाट त्या संसारानं चुकविली. करी वटवट या निमित्ते, वितभर पोट लागले से पाठी, संता संगे गोष्टी करूने दी. किती आहे मोजलं तर पोट किती आहे? वितभर. अजून भरलं का? कधी भरणार? किती कोटी झाल्यावर भरणार? किती बंगले झाल्यावर भरणार? किती दक्षिणा घेतल्यावर भरणार? या पोटा कारणे गा काय न करीचे एका. या पोटा कारणे गा काय न करीचे एका. या पोटा कारणे गा काय न करीचे एका. याला की सोय धरी रे बेले फुलविले लोक. अशी सोय हरी रे, बेले फुलविले लोक. आईचं नेमिले त्याचे आयुष्य भविष्य. काहीच नसते रे, याचे आयुष्य. लाटी ब्रह्मरेखा गेले तिथे ब्रह्मादिक. त्याच्यासाठी चोऱ्या केल्या, अन्याय केला, लुटून खाल्लं, भांडण केलं, लबाड बोललं, काय न करीजे एक. या पोटा कारणे गा काय न करीजे एक. आलं? काय काय करायला लावलं नाही ना. अखेरीला कशानंच भरणं गेलं तर भजन करायला लावलं, कीर्तन शिकायला लावलं अखेरीला. असंच तुम्हाला म्हणायचं होतं ना. जाऊ दे म्हणून आम्ही लपून ठेवतो, तुम्ही उकरून काढतो. कशानंच भरणं गेलं, कीर्तन शिकायला लावलं अखेरीला. काय करावं? या पोटा कारणे गा काय न करीजे एक. खूप करायला लावलं. वित्तभर पोट आहे. सांगा, आमची वारी दिशा चुकली. मी मुळावर यायला होता पुन्हा, तुमच्या मुळावर नाही, अभंगाच्या मुळावर. हे म्हणतील मुळावर यायला.
दिशा चुकली आमची. कराय गेलं एक संतांनी होऊन बसलं दुसरंच. महापुरुषांचा जो उद्देश आहे, जे उद्दिष्ट आहे, जे विचारधारा आहे, ते होती एक, आता होऊन बसलं दुसरंच होऊन बसलं. काय करणार? अशी वारी म्हणजे चालणे. इथून सुरुवात झाली आपल्या. कोणीकडे चालणे, संताकडून देवाकडे चालणे, हे झालं. त्याच्यानंतर कोण चालू देत नाही? हे पोट आपल्याला चालू देत नाही. इथभर पोट भरतच नाही. किती खंड्या अन्न झालं असेल, अजून भूक लागण्यावरच आहे, हे कधी भरणार? कामनाची पूर्ती कधीच होत नाही. कामना पूर्ती कधीच होत नाही. याच्यासाठी कामनाची निवृत्ती सांगितली शास्त्राने. कामनाची पूर्ती. प्रश्न असा आहे की कामनाची पूर्ती का होत नाही? तर ते आपली आवश्यकता नाही. खूप ध्यान देऊन ऐकावं लागतं तुम्हाला. कीर्तनाचा फरक राहतील. कामनाची पूर्ती का होत नाही? तर ते आपली आवश्यकता नाही. मग आपली आवश्यकता काय आहे? तर परमात्मा आपली आवश्यकता आहे आणि त्याची पूर्ती होऊ शकते. कामना आवश्यकता नसल्यामुळे पूर्ती होत नाही, तर त्याची निवृत्ती सांगितली. परमात्मा आपली आवश्यकता आहे म्हणून त्याची पूर्ती सांगितली. त्याच्या मागे लागा. आणि याच्यासाठी कामना रहित होण्यासाठी आम्ही संसारातून देवाकडे निघालो. कोणीकडे निघालो? आणि कामना संगच घेऊन गेल्यावर आमच्या जाण्याचा, वारीचा, वारकरीपणाचा काहीच अर्थ उरत नाही. कामना पूर्ण काम परमात्मा आहे. निष्काम पूर्ण काम. त्याच्याकडे जीव गेल्यानंतर जीवाची बी कामना संपून जाते. कामना रहित जीवन. वारी ही प्रवृत्ती आहे. वारी आता कीर्तन बी प्रवृत्तीच आहे, परंतु कामना रहित वारी, कामना रहित प्रवृत्ती हे देवाकडे घेऊन जाते. कल्याणकारी आहे. आणि प्रवृत्ती जरी चांगली असेल आणि कामना रहित नसेल तरी देवापासून विनमुख केल्याशिवाय राहत नाही. प्रश्न आहे देवाला सन्मुख व्हायचं का विनमुख व्हायचं? प्रश्न आमचा असा नाही की कोणाला टोचून बोलावं, कोणाचा विरोध करावं, कोणाला दुखवावं. प्रश्न ते नाही. प्रश्न आहे की देवाला विनमुख व्हायचं का सन्मुख व्हायचं? हे दोनच प्रश्न. या दोन प्रश्नाला बाजूला ठेवतात आणि याचा गैरसमज करून संतांचा विरोध करतात. हे कळाव काय करायचं आपल्याला? सन्मुख की विनमुख? देवाला सन्मुख झाल्याशिवाय उद्धार नाही, कल्याण नाही. एक चला आता वारी. वारीत जायचं आहे आपणाला. कुठं जायचं आहे? वारीत जायचं आहे. मराठी आहे. माझी मराठी बघा कशी आहे, तुम्हाला लक्षात येईल तर बघा. कुठं जायचं आपणाला? वारीत जायचं आहे. मराठी येत नाही तुम्हाला? काय काय वारीत जातो? माशा. जेवढे दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, व्यसन आहेत, अशुभ कर्म आहेत, या सगळ्या कर्मांना वारीत 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 जायचं. कुठं जायचं? वारीत जायचं. वारीत गेलं तर वारीत जाते माणूस.
वारीत. ज्याला वारीत जाता येत नाही ते वारीत कधीच जात नाही. मराठीच आहे ना, सोपी आहे भाषा. पण वारकरी कोणाला म्हणतात? वारीत जाणं कशाला म्हणतात? वारीत जाणं म्हणजे वारीत जाणं. असं वारायला शिका. जो वारायला शिकतो तो वारकरी. ज्याला वारीत जाता येते त्यांनाच वारीत जाते आणि तेच वारकरी आहे. वारीत जा. स्वार्थ, आसक्ती, विषयासक्ती, कामासक्ती, अशुभ कर्म, अशुभ चिंतन इत्यादी अनेक कचरा आपल्यामध्ये पडून आहे. या सगळ्या गोष्टीला वारीत जाणं म्हणजे वारीत जाणं. रिद्धी सिद्धी मोक्ष संपदा विलास. रिद्धी सिद्धी मोक्ष संपदा विलास. विलास विलास म्हणजे ऐसाराम, सुखबुद्धी, भोगबुद्धी, याला विलास म्हणतात. विलास. जरुरीपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट आली की विलास शब्द येते तिथं. आणि विलास, एक सांगू तुम्हाला, संसाराचा विलास परमार्थाचा विकास होऊ देत नाही. प्रापंचिक विलास पारमार्थिक विकास होऊ देत नाही. या गोष्टी तुम्ही लिहून ठेवण्यासारख्या आहेत. प्रापंचिक विलास. यह जग जामिनी जागहि जोगी, परमार्थी प्रपंच वियोगी, जाने ही तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा. विलास, विराग. विराग म्हणजे विरक्ती जेव्हा येते. प्रपंचाचा विलास थांबल्याशिवाय परमार्थामध्ये विकास होणं शक्य नाही. विलास कशाला म्हणतात? शब्द ध्यान ठेवा. जरुरीपेक्षा कोणतीही गोष्ट अधिक आली आपल्याकडं की ते काय झालं? विलास म्हणतात त्याला. विलास. जेवढं जरूरत आहे तेवढं खायचं, जेवढं जरूरत आहे तेवढंच लेवायचं, जेवढं जरूरत आहे तेवढंच बोलायचं. हे जरूरत आहे, हे आवश्यकता आहे. आणि याच्यापेक्षा अधिक केलं विलास झाला. एक घातक आहे विलास. म्हणून रिद्धी सिद्धी मोक्ष संपदा विलास. सांडिली आशयांची जीवे, सांडिली आशयांची जीवे. हे वारीत जावं लागतंय. याला कुठं जाणं म्हणतात? वारीत जाणं. आता कोणाकोणाला वारीत जायचं आहे, वारीत जा. पुढच्या वर्षी बी निघा. नका महाराज, तुमचं कीर्तनच नका आम्हाला वारीत जाणं होईना. वारीचा उद्देश वारण्यासाठी आहे, विलासासाठी नाही. जास्त बोललं तर बरं वाटणार नाही, परंतु सगळ्यांना माहितीच आहे. माहिती असून काय करता? त्याच्यातून निघायचा प्रयत्नच करत नाही तुम्ही. नुसती माहिती, प्राप्ती बिलकुल नाही. माहितीचा काय उपयोग आहे? मला 17 आयटम माहित आहेत खायचे, पण मिळतच नाहीत खायला. उपयोग काय माहितीचा? आहे की नाही? तसं माहिती असून काय करणार? तर वारीत जा. वारी सांगालो तर 2 वाऱ्या सांगितल्यात. पहिले संताकडे जा आणि दुसरं देवाकडे जा. म्हणून 2 जागी गेल्यामुळे महाराजांनी 2दा उल्लेख केलेला आहे अभंगाचं. पहिलं होये होये बारकर होय 2 वार. वारकरी आळंदीला जाय,
पंढरपूर. आणि पाहे पाहे रे पंढरी याला बी 2 वेळेस सांगितलंय. पाहे पाहे याही 2 वेळेस सांगण्याचा अर्थ काय? पंढरी बाहेरची बी पाहे, अंतरी बी पाहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हे बी पंढरी पाहे, ते बी पंढरी पाहे. जो विठेवर आहे सकळाचा आत्मा हरी, तो हा उभा विटेवरी. पंढरपूर गेल्यानंतर देवाच्या दर्शनाला गेलो. तुम्ही सर्वजण गेलेलेच आहात. दर्शन घेतात देवाचं. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचं दर्शन घेतात तेव्हा तेव्हा तुमची दृष्टी, तुमची हे मान दृष्टी देवाकडे राहत नाही. दर्शन घेताना फिरून आपल्याकडे येते परत. दर्शन घेताना कोणीकडे फिरते? मान स्वतःकडे फिरते. पाहे पाहे रे पंढरी. दुसरीकडे एकेरी नव्हे, दोहेरी पाहिजे. आपल्यातलाच तो आहे, तोच आपल्यात आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. ज्या ज्या देवाचं दर्शन घेतात, जेव्हा जेव्हा दर्शन घेतात तेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहता. परमार्थ स्वतःकडे पाहण्याचाच परमार्थ आहे, दुसऱ्याकडे पाहण्याचा नवं परमार्थ. स्वतःकडे पाहणे म्हणजेच परमार्थ. अहो आम्ही साऱ्या जगाचं ज्ञान मिळवलं. भौगोलिक ज्ञान असल, काय काय असल ते असल, शास्त्र पुराणाचं ज्ञान. या जमिनीमध्ये पृथ्वीमध्ये मातीचे कण किती आहेत याचं गणित लावू शकता तुम्ही. हे सगळं केलं आम्ही बाहेर, परंतु स्वतःकडे अजून पाहिलं नाही. सारं जग ओळखलं, स्वतःला अजून ओळखलं नाही. मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हे अजून केलं नाही आम्ही. बाहेरली माहिती करीत करीत बाहेरच निघून गेलो, पुन्हा परत आलो नाही. तोपर्यंत तुमचं पंढरीचं दर्शन होत नाही. आत्मा विठ्ठल आहे, एक पंढरी आहे शरीर. याच्यावर विटेवर उभा आहे. वीट म्हणजे जे विटून जाणार आहे, सरून जाणार आहे, परिवर्तनशील आहे, विनाशी आहे. हे शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. म्हणून त्याचं नाव वीट ठेवलं. अवीट आहे का शरीर? नाही ना. हे विटणार आहे म्हणून या शरीराला वीट म्हणतात. आणि या विटेवर उभा आहे तो आत्मा पांडुरंग आहे. त्याचं दर्शन करा, अशी वारी करा, असे वारकरी व्हा. हे वारी कोणाला होतीया? तर जे वारीत जातात त्याला घडतीया. बाकी इतरांना ती घडत नाही, दर्शन नाही घडत. अशी वारी. म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. असं जर केलं तर कोण्याही साधनाची गरज पडत नाही. साधनाची काय गरज आहे? ज्याच्यामुळे तुमचं काम पूर्ण होते तेव्हा दुसरं अजून खटपट करायची गरज का? काय करावी साधने, काय करावे साधने. काय करावी साधने, फळ अवघे चित्तेने. तेने म्हणजे पहिल्या चरणात सांगितलेले तेने अवघेची फळ. सगळं फळ त्याच्यामध्ये आहे. वर्म चुकून गाडीवर खटाटोप करीत बसलं तरी काहीच हाताला येत नाही. आणि वर्म कळालं तुम्हाला. ते हे आहे ना, गणित केव्हा सुटतंय? काय पाहिजे त्याला? सूत्र. काय म्हणतात त्याला? सूत्र. सूत्र कळालं की 1 मिनिटात गणित.
आणि नाहीतर उगत पुरी वही जरी भरून ठेवली लिहून लिहून तरी ते सुटत नाही सूत्र. सूत्र कळव. तर हे सूत्र आहे वारी. तर आम्ही पंढरीची वारी केली, आळंदी ते पंढरपूर. वारीत भजन झालं, नामस्मरण झालं. ज्याच्या त्याच्या जीवाला माहीत कोण काय काय वारून आलंय सांगायचं तर नसतंय कोणी. काय काय सरलंय. तर असं रिकामे होत आम्हाला पूर्ण रिकामी व्हायचं आहे. काम नाही झालो पायी रिकाम. माणसानं रिकामी होत जाऊ. वारी म्हणजे रिकाम होण्यासाठी आहे. अजून तिकूनच खिसा भरून आल्यावर आता रिकामी कधी होईल? अवघड आहे वारी. न गेलेलंच बरं. खांद्यावर पताका घेऊन वारकरी निघाले. भगवी पताक, खांद्यावर पताका, आणि भजन करीत जातात. ज्ञानबा तुकाराम वारकरी आहे खांद्यावर. पताका कशासाठी घेतली? पताका परमतत्व परमात्माचा पत्ता ज्याला लागला त्याने पताका घेतली खांद्यावर. आता कोणी बी ओळख म्हणून पताका घ्यायला. कोणाची? आपली. हे वारकरी आहे अशी ओळख नाही. ज्याला त्याचा पता लागला त्याने पताका घेतली आणि सांगितलं. ते पताका सांगायली इकडे तिकडे भटकू नका, या इकडे या, माझ्याकडे या. पता लागला. त्याचा पता लागला की का ढूंढा सब जहां में पाया पता तेरा नहीं. ढूंढा सब जहां में पाया पता तेरा नहीं. जब पता तेरा लगा तब पता मेरा नहीं. संपून गेलं. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत तो नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू नाही. आणि एकदा तू कळाला की मी नाही. जित मीपणाचा अभाव, मीपणाचा अभाव, तू पण कैचा ठाव, तेथे तू पण कैचा ठाव. तेथे तू पणा कैचा ठाव. मीपणाचा अभाव हे पता लागला की आपलं मी राहत नाही. वारकरी शब्दाचा अर्थ आहे की मी सगळं संपवून आता तुझा झालो आता, आणि मला तूच पाहिजे. तो मज व्हावा, 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 आता मी नाही तर अभिमान कोण करणार? म्हणून अभिमाननुरे कोड अवघेची पुरे. अभंगाचं तिसरे चरणात तिथे गेल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात ना. वाळवंटी खेळ मांडियेला वाळवंटी. एकमेका लागती पाया रे.
पाया पडल्यानंतर अभिमान उरत नाही. वारकरी संप्रदाय अभिमानाला सांडण्यासाठी आहे, अभिमानी बनण्यासाठी नाही. सामान्य एक कोणाच्याही कोणी पाया पडते तिथे विशेष सामान्य गोष्ट राहत नाही. नाहीतर आणि मी आहेच, मग विशेषता आली तर मी आहे, मग त्याचा पत्ता कसा लागला? तर हे पताका आहे, पत्ता लागणे, वारी आहे, वारीत जाणे, आणि टाळ आहे, टाळ. टाळ शब्दाचा अर्थ जे जे काही आपल्या समोर निषिद्ध कर्म येतील, विचार येतील, त्याला टाळत राहायचं, टाळत राहायचं. त्याचं नाव टाळ आहे. मृदंग काय आहे? तर त्या आपल्या स्वरूपामध्ये, परमात्म स्वरूपामध्ये, चेतन स्वरूपामध्ये आपलं चित्त मुरून दंग होऊन जावं त्याच्यामध्ये, त्याचं नाव मृदंग आहे. दुसरा ह्याचं नाव दुसरं आहे पकावज. काय नाव आहे? ज्याच्या कानामध्ये पक्का आवाज पडलेला आहे सद्गुरूचा, त्याचा पकवाज वाजल्याशिवाय राहत नाही. हे सगळे साधना आहेत, हे इशारा आहे, संकेत आहे. आज मी तुम्हाला सगळं नाही सांगणार, थोडं थोडं सांगून चालू, वेळ आला तर पुन्हा सांगेन. टाळ, टाळ, जे नको ते टाळ, असं हे टाळ आहे. जे नको ते टाळ, जे पाहिजे ते घे, स्वीकार कर, त्याच्यामध्ये दंग हो. विना पंचतत्वाचा विना गुरु बिना वाजेना. विना शब्दाचा अर्थ आहे की त्याला 5 तार असतात, आणि हे तुमचं शरीर एक विना आहे, ह्याच्यात बी 5 तार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. किती झाले? हे 5 तारा आहेत, म्हणून हे वाजालय. बघतो तुझी म्हणालय, हे कुठून वाजलं? याचा जर तार तुटला, स्मशानभूमी तयार आहे. म्हणून तर आम्ही म्हणालो त्याचा विकास करा, स्मशानभूमीचा. तार तुटणार आहे. तर हे विना, टाळ, पताका, वारी, मृदंग आहे की नाही? हे सगळं वारीतलं हे विशेषता आहे. आणि मग असं केल्यानंतर अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. सगळ्यांचं कोड म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही अपेक्षा आहेत ते पूर्ण होतात. कोणत्या? हे संसारिक नाही, ज्याच्यासाठी जन्माला आलो ते आपलं मनोरथ पूर्ण होते, असं त्याचा अर्थ आहे. तर अभिमान पाया पडल्याशिवाय जात नाही. निराभिमान माणसाचं लक्षण काय? आता इथं कोणी भजन करायला सुरुवात करते आधी, नंतर येते महाराज. ते याच्यासाठीच येते, याच्यासाठी जे प्रथा आहे की आलेला महाराज त्या भजनाच्या पाया पडते की नाही हे बघण्यासाठीच तर आहे. हे ना सामान्य माणूस आहे, हे शेतकरी आहे, हे मी महाराज आहो, ह्याच्या कशा पाया पडू म्हणून जर वाटलं तर त्याची महाराजकी तिथं फेल झाली, संपलं. भजन आधी का सुरू करायचं तर ते बघायचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाया पडून अभिमान गेल्याशिवाय त्याचं कीर्तन गोड लागतच नाही, आणि त्याच्या कीर्तनाचा परिणाम होतच नाही. म्हणून ते ठेवली पद्धत, आधी भजन सुरू कर, पड पाया त्याच्या, आणि मग विना घे. हे पद्धत आहे. असं माऊली सांगतात त्याची खून. फळली या तरुची शाखा, ज्या वृक्षाच्या फांदीला फाट्याला फळ आलेले आहेत ते खाली वाकल्याशिवाय राहत नाही.
फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. त्याला कोणी धरून वाकवावं लागते का आपोआप वागते? आपोआप वागते ना. तैसा भूतमात्रा आशेखा नमोची आवडे. निराभिमान झाल्याची खून आहे. सर्वांना नमस्कार करा. सर्वत्र नमस्कारी मजे एकादे. हे झालं. आता हे पंढरपूरला जे जायचं आहे आम्हाला, जाता जाता एक थोडा जास्त वेळ घ्यायला काही हरकत नाही ना. 5 मिनिट झाले घेतलो, घ्यायलो नाही, जास्त वेळ घेतलो. घ्यायलो म्हणलं तर अजून घेते की काय म्हणते? नाही, घेतलो. माफ करा जरा. कारण की सध्या कीर्तन जास्त नसल्यामुळे वेळ थोडा जास्त घेतला. एवढंच, बाकी काय हे काय सरायचं नव्हे काही. आणि मध्ये जर विष्णू गुरुजीनं प्रमाण म्हणलं तर अजून लांबलं म्हणतात. त्याचा विषय वाढत जाते. आणि आपल्या इथं 2 विष्णू झाले त्याच्यामुळे कीर्तन थोडं जास्त झालं. आपल्या या भारतवर्षामध्ये एक संत होऊन गेले, ज्यांचं नाव आहे पुंडलिक. सर्वांना माहिती आहे नाव. त्यांनी साधना केली पुंडलिकाने. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक वैद्य झाले त्यांनी. वैद्य म्हणजे डॉक्टर. ते कोणते डॉक्टर होते तर ते डोळ्याचे डॉक्टर होते. पुंडलिक वैद्यराज तेने साधिले साधन, वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातिले अंजन. पायाळू माणसाला त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं की पृथ्वीमध्ये धन कुठं आहे हे लक्षात येते. आणि सद्गुरूनं संतानं आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन जर घातलं तर आपल्या हृदयामधला परमात्मा दिसायला लागतो. जसं पृथ्वीतलं धन दिसतं तसं परमात्मा दिसतो. आणि अंजन काजळ याचा रंग कसा राहते हो? काळा राहते. तर संतांच्या डोळ्यामध्ये घातलेलं काजळ अंजन काळं आहे. काळं आहे. कुठं आहे? पंढरपुरात आहे. कृष्णांजन एक वेळ डोळा घालिता आढळ. कृष्णांजन, कृष्ण म्हणजे काळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पड. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोच. तर कृष्णांजन म्हणजे काळ. काळ कोण आहे हो? पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. त्याला अलग अलग नाव दिलेले. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. कुठं काळा, कुठं निळा, कुठं सावळा. हे अंजन आहे. हे एकदा डोळ्यात घातलं, संतांनी दाखवून दिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलीनं हे डोळ्यामध्ये. आता एकदा डोळ्यामध्ये ते काळा बसला, आता काळाची रीघ नाही.
आणि जिकडे पाहिल तिकडं ते काळाच दिसू लागला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही. झालं काम बेडा पार. आता अनेक साधना करायची गरज नाही आणि त्याला पूजा करीत बसायची बी आवश्यकता नाही. पूजा ध्यान जप त्याशी नाही. आता जोपर्यंत दिसणार तोपर्यंत हे खटपट आहे. आता पूजा करीत बसायची गरज नाही. सर्वाघटी परमात्मा आहे जोपर्यंत ज्याला कळत नाही तोपर्यंत मूर्ती निर्वाह द्योतीला. मूर्ती पूजा निर्वाह त्याच्यासाठी आहे की ज्याला सर्वामध्ये दिसत नाही, त्याच्यासाठी मूर्ती पूजा आहे. पण त्याच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी आहे, संतासाठी ते नाही. तर असा परमात्मा एकदा डोळ्यात बसला की आता डोळ्यामध्ये दुसरं काहीच अवकाश राहिला नाही यायला. काय येते आता? तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये सारी दुनिया आधीच घुसून बसली, रिकामी डोळाच नाही आपला. तिथं जायचं असेल तर डोळा रिकामी करून जावं लागते. आधी काय काय घुसलंय